नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये मीरा इथे रूममध्ये बसलेली असते. अथर्व येतो ज्यूसचा ग्लास घेऊन. मीरा, अशी का बसली आहेस? हा बघ, ज्यूस आणला आहे, हा पिऊन घे. असं काय म्हणता क्षणी मीरा म्हणते, वेदाचे बाबा, तुम्ही आजकाल ना खूप बदलला आहात बरं का. अथर्व म्हणतो, नाही ग मीरा, मी आहे तसाच आहे. तुला असं का वाटते? नाही, मला असं वाटते की खूप बदलला आहे तुम्ही, पहिल्यासारखे नाही माझ्याबरोबर वागत. अगं मीरा, मी पहिला तुझ्याबरोबर तसा वागत होतो, पण आता नाही. मला आता कळून चुकलं आहे. तुझ्या डोळ्यातले अश्रू मला आता बघवत नाहीत. असं काय म्हणतात शिनी. मीरा तिच्याकडे पाहतच राहते. मीरा त्याच्याकडे पाहत राहताच अथर्व म्हणतो, हो मीरा, मी खरं बोलत आहे. कारण की तुला माहिती आहे का, आत्तापर्यंत जे काय झालं ते सगळं काही विसरून जाता मला आणि तू आणि वेदा दोघीजणी महत्त्वाचं आहेत. सगळ्या गोष्टी मागे आधी तुम्ही दोघींना खूप महत्त्व द्यायचं आहे. मला टाईम द्यायचा आहे, वेळ द्यायचा आहे. तुझ्या मनामध्ये काय चाललं आहे ते मला जाणून घ्यायचं आहे. असं काही म्हणता क्षणी मीराला अथर्व बोलल्यानंतर थोडासा कुठे धीर भेटतो. आणि असं काही म्हणता क्षणी मीराही तो ज्यूस पिते आणि शांत, एकदम तिला एकदम छान असं मस्त वाटतं. आणि इथे पुन्हा एकदा घरामध्ये इथे अजितने पोस्टर्स मायाचे छापले असतात आणि तो पूर्ण घरामध्ये तेच घेऊन फिरत असतो. आणि अथर्व मीराचा बाहेर फिरायला मीरा आणि अथर्वचा बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन चाललेला असतो. मीरा म्हणते, वेदाचे बाबा, पण वेदाला कोण लक्ष ठेवणार? अथर्व म्हणतो, अगं मी अनन्याला सांगतो, जराशी आपण जाऊन येऊया. असं काही म्हणतात क्षणी ते दोघेजणी तयार होऊन खाली येतात हॉलमध्ये. आणि ते अजितने सगळ्यांच्या हातामध्ये ते मायाचे पोस्टर्स देऊन तो म्हणतो, छापल्यानंतर ना आपल्याला कळेल ना माया कुठं आहे. आणि हे सगळं अथर्व पाहता क्षणी अथर्व खूप चिडतो. म्हणतो, अजित, तुझं काय चाललंय काय रे हे नाटकं? असं काय म्हणता क्षणी तोपर्यंत अथर्व म्हणतो, हे अजिबात ह्या घरामध्ये चांगले चालणार नाही. ती माया कोण, कुठची, खुनी कुठली? असं काय म्हणता क्षणी अजितला खूप राग येतो. अजित म्हणतो, मायाच्या जागेवरती जर मीरा असती तर काय केलं असतं तू? अथर्व म्हणतो, मीरा असती तर मीराने कोणाचा काही खून वगैरे केला नाही आहे, एवढं लक्षात ठेव. आणि माया ती माया आहे, मीराची म्हणजे माया ती माया आहे, मीराची जागा माया घेऊ शकत नाही. असं काही म्हणता क्षणी अजित तिथे शांत बसतो. इथे परत तो पिऱ्या भेटलेला असतो इथे आपल्या मायाला म्हणतो की, काय गं, तू तर त्या अजितबरोबर लग्न केलं. असं काय म्हणता क्षणी माया त्या पिऱ्याला म्हणते, काय बोलतोयस काय तू? मी कधी त्याच्याबरोबर लग्न केलं? असं काय म्हणता क्षणी माया विचारात पडते की, मी अजितबरोबर लग्न केले हे मला आठवतसुद्धा नाही आहे. मला त्या घरामध्ये गेलंच पाहिजे. म्हणून ती कसं बसं घाबरत त्या घरामध्ये जाते. तर पाहते तर काय, अजितनं सगळे काही पोस्टर्स छापलेले असतात. माया दरवाजात येताच क्षणी मीरा खूप आनंदित होते. तिला वाटतं की बाबा चाले म्हणून जोरात ओरडते. माया आल्याच दिसताच क्षणी अजित खूप आनंदित होतो. तिला जवळ घेतो. म्हणतो, अगं माया, कुठे गेली होतीस? सांगून तरी जायचं होतं ना, मी किती काळजीत पडलो होतो. तोपर्यंत मीरा हसून म्हणते, बरं झालं एकदाचे बाबा घरी आले. मला खूप टेन्शन आलं होतं ते कुठे गेले आहे. त्या मंजिरीने तर काही केलं नाही ना. असं काही म्हणतात क्षणी तो नर्मदा, दामोदर, अजित तिला विचारपूस करतात, अगं माया कुठे गेली होतीस? मायाला हे सगळं काही बघता क्षणी खूप टेन्शन येतं. अजित तिला पटकन रूममध्ये घेऊन येतो. मीरा म्हणते, अथर्व म्हणजे वेदाचे बाबा, आपण आता बाहेर जाण्याचा प्लॅन चेंज केला पाहिजे. अथर्व ही रागामध्ये हो म्हणतो, रूममध्ये निघून जातो. तोपर्यंत हा अजित त्या मायाला आपल्या लग्नाचे फोटो दाखवतो. नर्मदा म्हणते, माया, तुझं लग्न किती तारखेला आणि कुठे झालं होतं तुम्हाला माहिती आहे का? तोपर्यंत ती माया शांत बसते. सगळा काही तो फोटो पाहते लग्नाचे आणि म्हणते की, माझ्यासारखी दिसणारी पोरगी कशी काय असू शकते? मी तर ह्याच्याबरोबर लग्नसुद्धा नाही केलं. त्या क्षणाला मीरा तिथे येते. मीरा पटकन म्हणते की, माया, तू माझ्याबरोबर जरा बाहेर येशील का? माया तिथून जाते. तोपर्यंत नर्मदा म्हणते की, अजित, ही तुझी मायाच आहे का? खूप बदलल्यासारखी वाटते रे, जरा बदलच झाला हिच्यामध्ये. अजित म्हणतो, नाही नाही गं, जरा आपली मायाच आहे ती. बाहेर गेल्यानंतर ना मीराबरोबर मीरा एकदम आदराने तिच्याशी बोलत असते. इथे अंबिकाचा आत्माही तिथेच येतो. अंबिकाचा आत्मा आणि मीरा दोघीजणी ह्या मायाबरोबर बोलत असतात की, तुम्ही कुठे गेला होता? कसे आहात? काय झालं होतं? सांगाल का नाही? असं एकदम आदराने बोलत असते मीरा. तोपर्यंत ते मायाला थोडंसं आश्चर्यच वाटतं की, अरे, ही मीरा आपल्याबरोबर एवढी आदरानं का बोलते?
अथर्व ते सगळं काही पाहतो आणि त्या मायाला खूप ओरडतो की मीराला अजिबात त्रास द्यायचा प्रयत्न करायचा नाही. असं काही म्हणतात क्षणी मीराला तिथून तो घेऊन जातो. अंबिकाही खूप मायाशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. अंबिकाला अजिबात कसलाही रिस्पॉन्स मायाकडून भेटत नाही. तेव्हा कुठे अंबिकाला कळतं की ही आपले बाबा नाहीत, ही माया आहे, खरीवाली माया. तेव्हा कुठे मायाचं सत्य ही अंबिका पटकन मीराला जाऊन सांगते. येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला थोडक्यात पाहायला भेटणार आहे की ही खरी माया शेवटी मायाच्या तोंडून वधवून घेतलेलं असतं मीराने की ही अंबिका ताईचा खून कुणी केलेला असतो. तोपर्यंत मीरा हे सगळं वधवून घेत असताना माया बोलते की अगं खून तर मीच केला होता, तुला माहिती आहे का? खून माझ्याशिवाय दुसरं तिसरं कोणीही नाही केला, पण ह्या घरातल्याच माणसाने सांगितलंय खून करायला. असं काही म्हणता क्षणी मीरा म्हणते की सांगू शकशील काही कोण व्यक्ती आहे? माया म्हणते नाही, मी ते काय सांगणार नाही. मीरा म्हणते तुमच्या मंजिरी मॅडमने तर सांगितलं नव्हतं ना? असं काही म्हणता क्षणी मायाच्या पायाखालची जमीन सरकते. अंबिकाने हे सगळं काही मायाच्या तोंडून सत्य ऐकल्या क्षणी अंबिकालाही खूप धक्का बसतो. हे सगळं काही तिला विचित्रच वाटत असतं. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, तुम्हाला जर माझे डेली ब्लॉग बघायला आवडत असतील तर हो किंवा नाही असं काही तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. बाय.